ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले। आता धर्म सख्या तुझ्या पुढतिहा नम्रत्व देणे असे। इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझासे। जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की। भारत माता की। वंदे वंदे। सभी संत चरणों में शतशः प्रणाम। मंच पे उपस्थित सभी संतों को और सामने बैठे हुए सारे संतों को शतशः प्रणाम। छत्रपति शिवाजी महाराज जी का हिंदवी स्वराज्य का स्थापना हुई है। हिंदवी स्वराज्य हे आपल्या या देशातलं फार महत्त्वाचं अशी घटना आहे। ज्यावेळेला संपूर्ण देशामध्ये मुघलांची सत्ता होती त्यावेळेला एका छोट्या बालकाने आपल्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याची संकल्पना घेतली। त्याच्या पाठीमागे कोण होतं? त्याच्या पाठीमागे त्याची माता होती की ज्या मातेने त्याला रामायण महाभारत ह्या महाभारतातले आणि रामायणातले संपूर्ण धडे दिले। हे धडे कोणते होते? हे धडे महत्त्वाचे होते की धर्मरक्षणाकरता ही युद्ध झालेली आहे आणि धर्मरक्षणाकरता युद्ध होताना धर्माच्या विरुद्ध वागणारे, धर्माच्या विरुद्ध जगणारे कोणकोणती पात्र आहेत ही पात्र ओळखणं आणि त्या पात्रांचा बंदोबस्त करणं हे कशा पद्धतीने रामायण आणि महाभारतामध्ये केलं गेलं। आपण रामायण महाभारत लोकांना कथा सांगतोय परंतु ते कथा सांगताना त्या रामायण महाभारतातली जी धर्माच्या विरुद्ध वागणारी, धर्माच्या विरुद्ध आचरण करणारी, धर्माचा नाश करण्याकरता निर्माण झालेली जी कोणी मंडळी होती त्यांचा नाश कसा करायचा, त्याचा सर्वनाश कसा करायचा ह्याच्याकरता रामायण आणि महाभारत झाले। आजही आपल्याला तेच बघायला मिळतंय। आज धर्माच्या विरुद्ध बोलणारे आपलेच लोक। कौरव पांडवांमध्ये कुठे होतं? एकाच वंशातली सगळी मंडळी होती परंतु एक धर्माच्या बाजूने होते, एक अधर्माच्या बाजूने। नीतीने चाललेली मंडळी जी आहे ती राजकारणामध्ये पुढे दिसतात आणि जी नीतीने चाललेली मंडळी आहे ती पाठीमागे दिसतात कारण समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही। आज समाजाला गरज आहे की त्यांच्या लक्षणांची ओळख नीट करून घेणं। प्रत्येक व्यक्ती जी आपल्या समोर येते आहे ही धर्माच्या करिता जगणार आहे का? धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी आहे। ऐसे जाणून राम भक्ती करता ऐश्वर्य हे लाभले। हे हिंदुस्थानचं ऐश्वर्य आपल्याला दिलेलं आहे परंतु ते दिलेलं ऐश्वर्य टिकवून घेण्याकरता धर्माची कास धरून चालण्याची गरज आहे। समर्थांनी सांगितलं प्रथम हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय, चौथा अत्यंत साक्षेप फेडावे नानांचे आक्षेप। दुसरं राजकारण सांगितलेलं राजकारण म्हणजेच या समाजाची व्यवस्था जो सुव्यवस्थित ठेवेल, धर्माधिष्ठित ठेवेल अशा पद्धतीचं राज्य, स्वराज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, सुराज्य निर्माण झालं पाहिजे। आणि हे जर केलं तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला शांततेने, आनंदाने आणि समृद्धीने आपण नांदवू शकतो। आजची आपली काळाची गरज आहे। आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो। हे सगळेजण कोण आहेत? ते समर्थ म्हणतात हे धर्म स्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार झाले आहेत होणार देणे ईश्वराचे। आपण सगळेजण ह्या ईश्वराचं कार्य करण्याकरता इथे आलेले आहेत आणि ईश्वराचं कार्य म्हणजे धर्मस्थापनेचं काम आहे। आणि हे धर्मस्थापनेचं काम अनेक काळांपासून परत करत आपण या ठिकाणी परत जन्म घेतला आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला हे कर्तव्य दिलेलं आहे। आपण इथे प्रतिज्ञा केली पाहिजे की धर्माकरताच आम्ही जगू आणि आमच्या समाजाला जगवण्याचा प्रयत्न करू। परंतु धर्माकरता जगण्याकरता आपलं पाठबळ कमी पडते। ते पाठबळ कशामुळे आहे? तर ही राजकीय व्यवस्था, ही जी प्रशासकीय व्यवस्था। आज तुम्ही कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेलात, एखादं मंदिर पाडतं असं म्हटलं आणि त्या ठिकाणी कलेक्टरला तुम्ही निवेदन द्यायला गेलात की थांबा मंदिर पाडायचं, तर कलेक्टर तुमचं ऐकून घ्यायला तयार नसतो। पण तेच दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या संप्रदायाचा माणूस ते मशीन पाडण्याकरता विरोध करायला गेल्यानंतर कलेक्टर म्हणतो थांबा रे बाबांनो, लगेच ते ऑर्डर देतो। ही प्रशासकीय यंत्रणा का आली?
आमच्या समाजामध्ये आमची एकी कमी पडते, आमचा दबाव त्या ठिकाणी कमी पडतोय. आम्हाला आपणच निर्माण केलेली ही नोकरशाही आपल्यावरतीच आपल्याला घात करण्याचा प्रयत्न करते आहे. त्या नोकरशाहीला आपल्याला उत्तर द्यावं लागेल समाजाच्या रूपाने. आपण प्रत्येक ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आपलं म्हणणं जे आहे ते तिथपर्यंत पोहोचवण्याकरता, आणि म्हणून ते प्रत्येक वेळेला आपण आपलं म्हणणं तिथपर्यंत पोहोचवलंच पाहिजे. आपण ह्या सर्व दृष्टींचा विचार आतापर्यंत आपण ऐकत आलेला, याचा विचार करून समाज एकत्र ठेवून समर्थांनी त्यावेळेला 1100 मठ संपूर्ण हिंदुस्थानात स्थापन केले. येणाऱ्या तरुण पिढीला बलोपासना शिकवली, सूर्योपासना शिकवली. आज आम्हाला गरज आहे ती आपल्या येणाऱ्या पिढीला संस्कृतीचं ज्ञान देण्याची. संस्कृतीच्या ज्ञानाचा लोप झालेला आहे. आपल्या तरुण मुली ज्या वेळेला तारुण्यात येतात त्यावेळेला त्या संस्कृतीचं ज्ञान नसल्यामुळे नको त्या प्रलोभनात पडतात आणि लव जिहादची शिकार होतात. आपल्याला त्याला थांबवायचं असेल तर लहानपणापासून मुलांना संस्कार देणं आवश्यक आहे. हिंदू धर्माचं शाळेत आपण शिकू, पण त्याच्याबरोबर ह्या गोष्टींची गरज आहे. आणि प्रत्येकाच्या घराघरातून ते हिंदू धर्माचं रामायण शिकवा, महाभारत शिकवा. आज टी व्हीवरती सिरियल चालू आहेत त्या बघायला लावा, आणि त्याच्यातून आमच्या संस्कृतीचं रक्षण करण्याची जबाबदारी परत आपल्यावरती आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर जय जय श्रीराम. जय श्रीराम. हरिभक्तपरायण श्री प्रकाश महाराज चव्हाणचा